निशांत, ट्रॅव्हल कट्टावर स्वागत आहे तुझं. जसे वेगवेगळे सेलिब्रिटीज टेलिव्हिजन शोजवर येण्याची कशी वाट पाहत असतात तसाच मी या तुझ्या कट्ट्यावर येण्याची वाट पाहत होतो आणि खरोखरच आभारी आहे तुझे आणि वीणा वर्ल्डचे सुद्धा. फर्स्ट टाइम फॉरेन ट्रॅव्हलर हा ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया हा बऱ्याच लोकांसाठी याचं फर्स्ट टाइम डेस्टिनेशन सुद्धा झालं आहे. कोणाला ॲडव्हेंचर आवडते तर कोणाला फक्त निसर्गरम्य ठिकाणं बघायला आवडतात, कोणाला विमानांनी प्रवास करायला आवडतो, कोणाला बसेस आवडतात, कोणाला ट्रेन्स आवडतात, कोणाला बोटिंगचा प्रवास करायला आवडतो, कोणाला वाईल्ड लाईफ बघायला आवडते तर कोणाला कल्चर आणि हिस्ट्री आणि आर्टमध्ये इंटरेस्ट असतो. परंतु ऑस्ट्रेलिया हा असा एक देश आहे जिकडे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. सिडनी हार्बर ब्रिज आणि असा हा एकमेव ब्रिज ज्याच्या शिखरापर्यंत तुम्ही ॲक्च्युली तो चढू शकता. आणि हे मी सांगू शकते कारण हे मी केलेलं आहे. आणि त्यात मी सांगेन, जमलं ना कोणाला तर एक संध्याकाळच्या वेळी जावं, म्हणजे एक सूर्यास्त पण दिसतो, दिवसा देखील दिसतं आणि रात्रीचं सिडनी देखील तेवढंच सुंदर दिसतं. सेल्फ ड्राईव्हसाठी म्हणजे हा एक सुंदर अनुभव आहे की मेलबर्नपासून ॲडलेडला जाताना तुम्ही ग्रेट ओशन रोडवरनं ड्राईव्ह करताय आणि तो ड्राईव्ह आहे म्हणजे जगाच्या एजवरनं ड्राईव्ह करतायत असं तुम्हाला लिटरली वाटतं. मंडळी नमस्कार. वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टा या पॉडकास्टमध्ये मी सुनीला पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण अशा एका देशाबद्दल बोलणार आहोत जो देश केवळ एक देश नव्हे तर खंडसुद्धा आहे. म्हणजे एकच कंट्री आणि तीच कंट्री कॉन्टिनेंट देखील आहे आणि तो देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. आपण ऑस्ट्रेलियाला जाताना बरेच वेळा म्हणतो लेट्स गो डाऊन अंडर. तर डाऊन अंडर नक्की काय काय पाहावं आणि का जावं याबद्दल गप्पा मारायला आपल्या ट्रॅव्हल कट्टावर आज एक खास अतिथी आहेत आणि ते म्हणजे निशांत काशीकर, कंट्री हेड फॉर ऑस्ट्रेलिया टुरिझम इंडिया अँड मिडल ईस्ट. निशांत, ट्रॅव्हल कट्टावर स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच सुनीला. खरोखरच इकडे येऊन खूप आनंद झाला आहे मला. म्हणजे जसे वेगवेगळे सेलिब्रिटीज टेलिव्हिजन शोजवर येण्याची कशी वाट पाहत असतात तसाच मी या तुझ्या कट्ट्यावर येण्याची वाट पाहत होतो आणि खरोखरच आभारी आहे तुझे आणि वीणा वर्ल्डचे सुद्धा मला या कार्यक्रमावर बोलवण्यासाठी. या कट्ट्यावर येणाऱ्या व्यक्तींची एक खास गोष्ट असते निशांत, ती म्हणजे एकदा कधीच येता येत नाही, परत परत यावं लागतं. सो आपण ऑस्ट्रेलियाचे अनेक पैलू हे वेगवेगळ्या प्रकारांनी पुढे बघतच जाऊ. निशांत, एक माझ्या मनात नेहमी असा प्रश्न पडतो की आधी लोक विचार करायचे तेव्हा ते म्हणायचे मी पहिली फॉरेन टूर काय करू. सो काही वर्षांपूर्वी ते असायचं की पहिली फॉरेन टूर म्हणजे साऊथ ईस्ट एशिया. पण आज हा ट्रेंड बदललेला देखील दिसतो. म्हणजे बरेच वेळा असं दिसतं की नाही, मला ए फॉर ऑस्ट्रेलिया, तर आपण ऑस्ट्रेलियाहून सुरुवात करावी. फर्स्ट टाईम फॉरेन ट्रॅव्हलर हा ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो का? ऑफकोर्स, कारण आपल्याला म्हणजे आपली कुटुंब पद्धती असल्यामुळे आपण बरेच जण असे एकत्र ट्रॅव्हल करतो. म्हणजे आई बाबांबरोबर, आजी आजोबांबरोबर, आपली नातवंडसुद्धा आपल्याबरोबर ट्रॅव्हल करत असतात किंवा मित्र मंडळीसुद्धा असतात. आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी हा खरोखरच वेगळ्या आहेत. म्हणजे कोणाला ॲडव्हेंचर आवडते तर कोणाला फक्त निसर्गरम्य ठिकाणं बघायला आवडतात, कोणाला विमानांनी प्रवास करायला आवडतो, कोणाला बसेस आवडतात, कोणाला ट्रेन्स आवडतात, कोणाला बोटिंगचा प्रवास करायला आवडतो, कोणाला वाईल्ड लाईफ बघायला आवडते तर कोणाला कल्चर आणि हिस्ट्री आणि आर्टमध्ये इंटरेस्ट असतो. परंतु ऑस्ट्रेलिया हा असा एक देश आहे जिकडे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. जसं तू म्हणाली एक मोठा खंड आहे आणि जगातलं सर्वात मोठं आयलंड नेशनसुद्धा हे आहे. म्हणून ऑस्ट्रेलिया हा बऱ्याच लोकांसाठी याचं फर्स्ट टाईम डेस्टिनेशन सुद्धा झालं आहे. कारण वेगवेगळी कारणं आहेत. कारण जसं मी म्हणालो की हा एक असा देश आहे जो तुम्हाला सगळं काही ऑफर करतो. म्हणजे आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा बुफेला जातो तेव्हा आपण सॅलड, सूप, मेन कोर्स, डेझर्ट, फुल मेन्यू, तसा अख्खा प्रचंड एक सुंदर असा एक मेन्यू आहे. आणि हा प्रत्येकाला त्यातलं काही ना काहीतरी आवडतं किंवा इनफॅक्ट संपूर्ण बुफेच आवडतो. तर आपण याने सुरुवात करूया की ऑस्ट्रेलियाला जाण्याची 10 कारणं काय आहेत किंवा काय त्याची 10 वैशिष्ट्ये आहेत जी प्रत्येकाने पाहायला हवेत. तर पहिलं म्हणजे द ग्रेट बॅरियर रीफ किंवा पर्वतांची बेटे ज्याला आपण मराठीत असं म्हणतो, म्हणजे कोरल रीफ्स किंवा ग्रेट बॅरियर रीफ. आणि ही जगातली सगळ्यात मोठी कोरल रीफ्स आहेत, बरोबर. आणि मी वाचलं होतं हे स्पेसमधून पण दिसतं. म्हणजे आकाशात गेलात तरी तुम्हाला खाली दिसू शकतं एवढी मोठी ही कोरल. म्हणजे 1200 किलोमीटर त्याचा असा
अख्खा तो प्रस्थ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याला अंडर वॉटर वंडर ऑफ द वर्ल्ड सुद्धा म्हणतात. आणि तिकडे गेल्यानंतर ना तुम्हाला निळ्या रंगाची अशी हजारो शेड्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि ते एकदा बघून ते आपलं मन तृप्त होत नाही, मन भरत नाही. पुन्हा पुन्हा तिकडे जावंसं वाटतं. आणि तिकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. तुम्ही स्नॉर्कलिंग करू शकता, स्कुबा डायव्हिंग करू शकता, तुम्ही समुद्राच्या बेडवरती स्कूटरसुद्धा चालू शकता. म्हणजे असे एक सुंदर आणि सेफ अशा ॲक्टिव्हिटीज ग्रेट बॅरियर रीफमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ही झाली पहिली गोष्ट. निशांत, तिथे एक मला प्रश्न आहे तुला की आपल्या टूरवर देखील जसं तू मगाशी म्हणाला तसे वेगवेगळ्या वयाचे लोक येतात. एखाद्याच एक कुटुंब असतं ज्यात आजी आजोबा देखील आहेत, आई वडील आहेत, मुलं आहेत. आता मे बी मुलं आणि आजकाल अर्थात सगळ्यांनाच मजा करायला आवडते आणि सगळे भाग देखील घेतात. पण असं कोणी असलं की ज्याला पोहता येत नाही, त्याला सुद्धा इथे काही करण्यासारखं आहे का? होय, म्हणजे मला पोहता येत नाही अच्छा. आणि तरीसुद्धा मी स्नॉर्कलिंग करू शकलो. अरे वा. म्हणजे तिथले ट्रेनर्स आणि तिकडे जे असिस्टंट्स असतात ते तुमची एवढी काळजी घेतात. आणि तिकडे एक असा डेझिग्नेटेड एरिया असतो. तिकडे तुम्ही स्नॉर्कलिंग गेअर घालून एकदम सावधपणे तुम्ही स्नॉर्कलिंग करू शकता. किंवा तिकडच्या एका प्रायव्हेट आयलंड बीचवर बसून त्या निसर्गाचाही तुम्ही एक अनुभव आनंद लुटू शकता तिकडे. किंवा सब जी वेसल असते त्यातूनही तुम्हाला ती कोरल रीफ कोरडं राहून सुद्धा ते सगळं बघता येतं. एक्झॅक्टली. तर पाण्यात जायला देखील लाईफ जॅकेट वगैरे असलं तर पोहता नाही आलं तरी अगदी सुरक्षितपणे आपण ते सगळं करू शकतो. हो. तर हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की ॲमेझॉन इज दी ओल्डेस्ट रेन फॉरेस्ट. परंतु ऑस्ट्रेलियामधलं डेंट्री रेन फॉरेस्ट जे आहे हे जगातलं सर्वात जुनं रेन फॉरेस्ट आहे. आणि तिकडे सुद्धा तुम्ही त्यांचे इंडिजिनस लोक जे आहेत, ट्रेडिशनल ऑस्ट्रेलियन लोक आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या गोष्टी तुम्ही ऐकू शकता. ते तुम्हाला त्या टूरवर घेऊन जाऊ शकतात. आणि तिकडे सुद्धा भरपूर अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायला मिळतात. तर हे झालं दुसरं कारण. आणि मी ऐकलं होतं निशांत की हे ऑस्ट्रेलियाचे जे ॲबॉरिजिनल्स किंवा इंडिजिनस तिथली जी ही जाती आहे ती म्हणे जगातली सगळ्यात जुनी ह्युमन रेस आहे जे काही त्यात ब्रेक नाही झालाय. म्हणजे 65,000 वर्षांपासून वगैरे काहीतरी तिथे ही लोक राहत आहेत. 60-65,000 वर्षांपासून तिकडे त्यांचं वास्तव्य आहे. अमेझिंग. तर हे झालं दुसरं कारण. तिसरं म्हणजे ऑस्ट्रेलियाला ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतात. आणि गोल्ड कोस्ट हे असं ठिकाण आहे जिकडे तुम्ही भरपूर थीम पार्क्सचा आनंद घेऊ शकता. म्हणजे तिकडे ड्रीम वर्ल्ड आहे, मूवी वर्ल्ड आहे, सी वर्ल्ड आहे, वेट अँड वाईल्ड वॉटर पार्क आहे. तुम्ही क्युबान हा जी सर्वात मोठी सदर्न हेमिस्फिअरची सर्वात मोठी इमारत जी आहे त्या इमारतीवरती तुम्ही एक स्काय पॉईंट क्लाइम्ब करू शकता. किंवा माउंट टॅम्बरिनला जाऊन तुम्ही तिकडे ग्लोबम टूर्सला भेट देऊ शकता. तर गोल्ड कोस्टला जाणं म्हणजे जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा जात असाल तर तिकडे नक्की भेट द्यावी. आणि तुम्हाला जर लहान मुलं असतील, तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर गोल्ड कोस्टला नक्की जावं असं मी म्हणू इच्छितो. म्हणजे फॅमिलीजसाठी गोल्ड कोस्ट हे अतिशय त्याच्या नावाप्रमाणेच अगदी गोल्डन कोस्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण तिथे बीचेस आहेत, एंटरटेनमेंट आहे, थीम पार्क आहे. आणि केन्स आणि गोल्ड कोस्ट दोन्ही क्वीन्सलँड या राज्यात येतात. त्याच्यामुळे मला वाटतं एखादा फॅमिली हॉलिडे कोणी प्लॅन करत असतील तर नक्कीच क्वीन्सलँडला जायला काहीच हरकत नाही आहे त्यांना. ॲब्सोल्युटली. चौथं रिझन आणि ते म्हणजे जगातले 2 मोठे आयकॉन्स. म्हणजे ते इमेजेस बघितल्यावर तुम्हाला कळतं की हे ऑस्ट्रेलियाच आहे. आणि ते म्हणजे सिडनी ऑपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज. तर ऑब्व्हियसली सिडनी ऑपेरा हाऊसला गेल्यानंतर तुम्ही त्यांची एक टूर घेऊ शकता. किंवा तुम्ही तिकडे कोणताही एक परफॉर्मन्ससुद्धा पाहू शकता. तर ते झालं सिडनी ऑपेरा हाऊस. आणि तिकडे खालती भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. म्हणजे अगदी आपल्याकडे नाटकं किंवा परफॉर्मन्सेस असतात तशा प्रकारचा आत जाऊन आपण एखाद्या नाटकाचा तिथे आनंद देखील घेऊ शकतो. येस. आणि भरपूर इंडियन सेलिब्रिटीज आणि आर्टिस्टनी सुद्धा तिकडे सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये परफॉर्म केले. म्हणजे राईट फ्रॉम A.R. रहमान टू जगजीत सिंग यांनी सुद्धा तिकडे परफॉर्म केलेला आहे. आणि त्यात समोरच सिडनी हार्बर ब्रिज. आणि असा हा एकमेव ब्रिज ज्याच्या शिखरापर्यंत तुम्ही ॲक्च्युली तो चढू शकता. आणि हे मी सांगू शकते कारण हे मी केलेलं आहे. आणि इतकी मजा आली आणि एवढं सेफ आहे म्हणजे कळतच नाही की आपण आरामात एवढ्या हाईटला जातोय. कारण सगळी सेफ्टी इक्विपमेंट वगैरे असते. आणि त्यात मी सांगेन जमलं ना कोणाला तर एक संध्याकाळच्या वेळी जावं. म्हणजे एक सूर्यास्त पण दिसतो, दिवसा देखील दिसतं आणि रात्रीचं सिडनी देखील तेवढंच सुंदर दिसतं. आणि तिकडनं जो सिडनी हार्बरचा जो व्ह्यू आहे तो खरोखरच अप्रतिम आहे.
आणि जसं तू म्हणाली की एक कोणीही करू शकतो ज्यांना म्हणजे फिअर ऑफ हाईट्स आहेत ज्यांना त्यांच्यासाठीही म्हणजे माझ्याबरोबर मीही हा 4-5 वेळा अनुभव केलेला आहे आणि माझ्याबरोबर असे व्यक्ती होते ज्यांना हाईट्सची भीती भिरायचं. होती, त्यांना थोडीशी भीती होती आणि ते केल्यामुळे त्यांची ती भीती नाहीशी झाली. अरे वा. आणि कारण ते इट्स एक्स्ट्रीमली सेफ हां. आणि ऑस्ट्रेलियाला सेफ्टीला खरोखरच प्राधान्य दिलं जातं. म्हणून सिडनी ऑपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज याला द क्लाइंब ऑफ युअर लाईफ असं म्हणतात. म्हणजे आपण आयुष्यात यश हे प्रत्येकजण अचीव करतच असतो, परंतु ते क्लाइंब केल्यानंतर एक वेगळेच आपण अचीवमेंट काहीतरी काहीतरी अचीव अचीव केलं केल्यासारखं याचा असं आनंद. वाटतं. इनफॅक्ट निशांत, आपण लास्ट जेव्हा ऑस्ट्रेलियाला एकत्र होतो, मला वाटतं 1-2-3 वर्षापूर्वी असेल, तेव्हा सिडनीमध्ये जे टुरिझमचा इव्हेंट होता, कॉन्फरन्स होती आणि तेव्हा आपण होतो. आणि तेव्हा एकदा एका रात्री आपण ती क्रूज घेतली होती जी ते अगदी हार्बर ब्रिजच्या जवळ गेली होती. आणि तेव्हा तो चंद्र, तो हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊस असं एक सुंदर चित्र होतं. ते अगदी माझ्या मनावर कोरलेलं आहे. म्हणजे मी विसरूच शकत नाही ते कसं दिसत होतं ते. आणि सिडनी बाय नाईट म्हणजे हार्बर असल्यामुळे तिकडे भरपूर क्रुझेस या देखील ऑपरेट होतात. तर त्याचा अनुभव आपण नक्की घेतला हवा, म्हणजे घ्यायलाच हवा, कारण त्याशिवाय द ट्रिप इज इनकम्प्लीट असं म्हणता येईल. तर हे झालं चौथं कारण. आता 5वं कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट हे एक म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेलं नातं आहे. आणि ऑस्ट्रेलियन स्टेडियम्स जे आहेत, म्हणजे सिडनी क्रिकेट ग्राउंड त्याचं एक वेगळाच चाम आहे, किंवा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड जिकडे 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक क्रिकेट मॅचेस बघू शकता, किंवा ॲडलेड ओव्हल. प्रत्येक स्टेडियम हे युनिक आहे आणि त्याची एक वेगळी त्यांची एक हिस्ट्री आहे त्याच्याभोवती. आणि ते याच्या टूर्स देखील, ऑर्गनाइज टूर्स देखील तुम्ही तिकडे करू शकता. इनफॅक्ट मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला तुम्ही लंचसुद्धा घेऊ शकता. आणि म्हणूनच या स्टेडियमला भेट देणं खरोखरच गरजेचं वाटतं. आणि आपण प्रत्येक भारतीय हा क्रिकेटप्रेमी असल्यामुळे जरी आपल्याला तिकडे मॅच बघता आली नाही तरीही त्या स्टेडियमला भेट देणं, तिकडचे सुव्हिनियर्स शॉप्स जे आहेत ते व्हिजिट करणं, किंवा त्यांचा जो सगळा संग्रह आहे तो बघण्यात एक वेगळाच आनंद येतो. म्हणजे सगळ्या अशा जुन्या आठवणी सगळ्या आपल्या पुन्हा अशा जागरूक होतात. आणि तिकडे एक महत्त्वाचं म्हणजे MCGला सचिन तेंडुलकर आणि सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची फ्रेमसुद्धा आहे. सुंदर फोटो. तर ते खरोखरच बघूनच एक असा अभिमान वाटतो की आपल्या लिटल मास्टर्सचं एक फ्रेम आणि तो मोमेंट त्यांनी तिकडे कॅप्चर केलेला आहे. हो, मागच्या वेळेस जेव्हा मी MCGला होते, आमच्या ऑफिसमधली अश्विनी देखील होती आणि आम्ही ती टूर गाईड बरोबर केली. आणि तो एक मिक्स ग्रुप होता, त्याच्यामुळे त्याच्यात ना काही लोक ही फुटबॉल प्रेमी होती. सो तो गाईड, अतिशय सुंदर गाईड असतात ते MCGला, आणि ते दोन्ही बॅलन्स करत होता, तो फुटबॉल देखील आणि क्रिकेट. आणि समहाऊ तो रूट असा झाला आणि टूर संपली. टूर संपल्यावर लक्षात आलं, अरे आपण सचिनचा फोटोच नाही पाहिला. तर तिचा जीव काही, म्हणजे ती अशी कासावीस झाली. म्हटलं काहीही कर, पण आम्हाला प्लीज सचिनच्या फोटो पर्यंत घेऊन जा. आणि परत आम्ही एंट्री करून तो फोटो पाहिला आणि मग आम्हाला बरं वाटलं. सो आय थिंक MCGला जाताना नक्कीच ही एक आठवण आपल्या मनात राहते. तसंच सिडनी क्रिकेट ग्राउंडला आम्ही आपला जे इंग्लिश पॉडकास्ट आहे, ट्रॅव्हल एक्सप्लोर सेलिब्रेट लाईफ, त्याच्यावर जेव्हा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर केला तेव्हा एक छान स्टोरी त्यांनी अशी सांगितली की एकदा काहीतरी झालं ड्रेसिंग रूममध्ये आणि चक्क सचिन तेंडुलकरनी डायनिंग टेबलवर रात्र काढली झोपून, कारण काय थकला होता का जागा नव्हती, अशी ती स्टोरी होती. सो अशा अनेक वेगवेगळ्या स्टोरीज ह्या देखील आपल्याला तिथे ऐकायला आणि खरोखर जे पाहायला आपल्याला मिळतात. टेलिव्हिजन स्क्रीनवर जे कळत नाही त्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ज्या टूर्स आहेत आणि तिकडचे जे गाईड्स आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळतात. बिहाइंड द सीन्स Behind the आपण scenes म्हणतो, tour. त्या खऱ्या खऱ्या स्टोरीज कळतात. Right. ओके, पुढचं कारण. कारण नंबर 6 ती म्हणजे ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफ. म्हणजे 80% ऑफ ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफ जी आहे, त्यांचे जिकडचे प्राणी आहेत, ते पक्षी आहेत, ते तुम्हाला फक्त ऑस्ट्रेलियालाच पाहायला मिळतात. ते इतर कुठल्याही देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे कॅंगरूज, हे फक्त ऑस्ट्रेलियाला तुम्ही पाहू शकता. कोआलास किंवा एकिडनास, प्लॅटिपस, क्वॉकाज, टॅस्मेनियन डेव्हिल्स, असे भरपूर प्राणी आहेत. आणि आपण वाईल्ड लाईफ म्हणतो, परंतु हे एवढे वाईल्ड नाही आहे. तुम्ही त्यांना जाऊन काढल करू शकता, त्यांना त्यांच्याबरोबर फोटोजसुद्धा काढू शकतात. तर ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफ ही खरोखरच युनिक आहे आणि ही तुम्हाला प्रत्येक शहरात बघायला मिळते. बरोबर. इथे मला एक सांगायचं आहे निशांत, की कॅंगरूज जे आहेत ते अर्थातच तिथे अनेक सुंदर झूज देखील आहेत, त्यात देखील मिळतात. पण असे अनेक ठिकाणं आहेत ऑस्ट्रेलियात जिथे ही अगदी आरामात फिरताना दिसू शकतात. म्हणजे व्हिक्टोरियाला आम्ही ग्रॅम्पियन्समध्ये गेलो होतो, तिथे
मी बाहेर आले रूमच्या आणि बाहेर ते कँगरू फिरत होते. सो काहीतरी वेगळंच दृश्य होतं ते. म्हणजे अगदी इतकं असं वाटत होतं तिथेच उभं राहावं आणि त्यांना बघत बसावं. ते एक दिसतं. आणि तो क्वॉकाचा उल्लेख केला तर मला असं कळलं की द क्वॉका हे प्राणी ह्याला द वर्ल्ड्स हॅपीएस्ट ॲनिमल म्हणतात. आणि रॉटनेस्ट आयलंड म्हणजे येस. वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये. सो तिथे सुद्धा मला जायचा योग आला होता आणि तिथे गेल्यावर कळलं की रॉजर फेडरर हा जो टेनिस खेळाडू आहे त्यांनी त्या कोकाबरोबर एक सेल्फी घेतली. आणि तेव्हापासून जर तुम्ही रॉटनेस्ट आयलंडला गेलात, जर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला गेलात तर त्या कोकाबरोबर एक सेल्फी घेतलीच पाहिजे, Absolutely. अशी एक स्टोरी झालेली आहे. प्रत्येकाने घेतलाय. म्हणजे हर्षा भोगले सुद्धा तिकडे गेला होता, त्यांनी सुद्धा क्वाका सेल्फी घेतला. ते असे हसताना दिसतात प्राणी. नॅचरल किती ग्रीन गोड आहेत. ज्याला म्हणतात हा. ना, एक तशी असं त्यांच्या हसमुख चेहऱ्यावरती म्हणतो असते. आपण, तसे आहेत. एक्झॅक्टली, आय मीन एक्झॅक्टली लाईक ऑस्ट्रेलियन्स. चला, तर कारण नंबर 7. 7 बरोबर. 7वं कारण म्हणजे हे की ऑस्ट्रेलिया इज अ ब्युटिफुल डेस्टिनेशन फॉर सेल्फ ड्राईव्ह. म्हणजे आपण भारतात डावीकडनं, रस्त्याच्या डावीकडनं गाडी चालवतो आणि कार सगळ्या राईट हँड ड्राईव्हच्या असतात. एक्झॅक्टली तसंच आपण ऑस्ट्रेलियाला सुद्धा ड्राईव्ह करू शकतो. म्हणजे काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. ट्रॅफिक नाहीये, हाच फरक आहे. हां, कारण ऑस्ट्रेलियाची ऑलमोस्ट 80% ऑफ द पॉप्युलेशन ही कोस्टपासनं 50 किलोमीटरच्या अंतरावर राहतात. आणि तुम्ही सिटीपासनं 40-50 किलोमीटर लांब गेल्यानंतर तुम्हाला कोणीच दिसत नाही. आणि कारण ड्रायव्हिंग मी इज सेफ. ऐकलं की ह्या देशात लोकांपेक्षा कँगरू जास्त आहेत. ॲब्सोल्युटली. पॉप्युलेशन कँगरूज तर जास्त आहे. तर सेल्फ ड्राईव्हसाठी म्हणजे हा एक सुंदर अनुभव आहे की मेलबर्नपासून ॲडलेडला जाताना तुम्ही ग्रेट ओशन रोडवरनं ड्राईव्ह करता. आणि हे वर्ल्ड वॉर 1 मधनं जे सैनिक परत आलं होतं, त्यांनी गमावलेल्या सैनिकांसाठी हे एक वर्ल्ड वॉर मेमोरियल साईट अशी बांधलेली आहे. साधारण 250 किलोमीटरचा हा जो प्रस्थ आहे आणि तो ड्राईव्ह आहे. म्हणजे जगाच्या एजवरनं ड्राईव्ह करतायत असं तुम्हाला लिटरली वाटतं. आणि भरपूर तिकडे 12 अपॉस्टल्स आहेत. तुम्ही तिकडे हेलिकॉप्टर राईड घेऊ शकता. तू स्वतः ते केलेलं आहेस. म्हणून सेल्फ ड्राईव्हसाठी ऑस्ट्रेलिया हा खरोखरच देश प्रसिद्ध आहे. लायसन्सचं काय? लायसन्स आपलं इंडियन लायसन्स जे इंग्लिशमध्ये आहे ते ऑस्ट्रेलियाला व्हॅलिड आहे. आणि तुम्हाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट घेण्याची गरज नाही. अरे वा. तर तुम्ही जर ऑस्ट्रेलियाला जात असाल तर सेल्फ ड्राईव्हचा आनंद खरोखरच घ्या. कारण तिकडचा निसर्ग बघण्याचा तो एक सुंदर अनुभव आहे. आणि अगदी फ्रीडम मिळतं, पाहिजे तिथे थांबता येतं. आणि खूप सोपं आहे तिथे गाडी चालवणं. म्हणजे अतिशय सोपं आहे. म्हणजे अगदी सोपं आहे. सो मजा म्हणजे येते. मी असं म्हणतो की आपण भारतात गाडी चालू शकलो की आपण जगात कुठेही गाडी चालू शकतो असं आहे. खरं. सो इंडियन लायसन्स इज ऑल्सो व्हॅलिड इन ऑस्ट्रेलिया. सो हे झालं कारण नंबर 7. 8वं कारण म्हणजे तिथला जो काही परिसर आहेत, म्हणजे काही आयलंड्स आहेत किंवा काही बेटं आहेत, लाईक कँगरू आयलंड जे साऊथ ऑस्ट्रेलियाला आहे. अतिशय निसर्गरम्य असं ते ठिकाण आहे जिकडे ओरिजिनल किंगफिशर कॅलेंडरसुद्धा शूट केलं होतं ॲट द प्लेस कॉल्ड रिमार्केबल रॉक्स. तर रिमार्केबल रॉक्स आणि कँगरू आयलंडची चं वैशिष्ट्य असं आहे की ते आयलंड सिंगापूरपेक्षा साधारण 7-8 पटींनी मोठं आहे. पण फक्त 2000 एकच आयलंड आहे, छोटंसं आयलंड. आणि फक्त 2-2,500 लोक त्या आयलंडवरती राहतात. म्हणून तिकडे तुम्हाला ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफ जी आहे, जी कँगरूज आहेत, कोआलाज आहेत, ते तुम्हाला लिटरली त्यांच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि तिकडची जी हवा आहे ती एवढी शुद्ध आहे. आणि तिकडे भरपूर अकोमोडेशन ऑप्शनसुद्धा आहेत. म्हणजे लक्झरी लॉजेससुद्धा आहेत, चांगले अपार्टमेंटसुद्धा आहेत, तिकडे तुम्ही राहू शकता. आणि खरोखरच इट इज माय फेवरेट डेस्टिनेशन असं म्हणायला काही हरकत नाही. कारण खूप सुंदर असं हे ते आयलंड आहे. तर बऱ्याच भारतीय पर्यटकांनी अजून ते पाहिलेलं नाहीये साऊथ ऑस्ट्रेलिया. येस. सो नक्कीच मला वाटतं जे ऑस्ट्रेलियाला जाऊन आले त्यांना पुन्हा ऑस्ट्रेलियाला हो. जायचं आहे, त्यांनी खरोखरच कँगरू आयलंडला भेट द्यावी. निशांत, तू एक गोष्ट म्हणालास बोलताना की लक्झरी लॉज. आता आपण जेव्हा भारतात विचार करतो तर हे 2 शब्द एकत्र जात नाही. म्हणजे आपल्याकडे कल्पना अशी असते ना की लॉज म्हणजे अगदी 3 स्टार हॉटेलपेक्षाही कमी आहे, एक रात्री कसं बसं राहायची जागा. सो हे लक्झरी आणि लॉज हे कसं काय एकत्र जातं? ऑस्ट्रेलियामध्ये लक्झरीचं डेफिनेशन हे थोडं वेगळं आहे. म्हणजे आपल्याकडे लक्झरी म्हणजे 5 स्टार हॉटेल्स आणि कॅसल्स किंवा पॅलेसेस, याला आपण लक्झरी म्हणतो. पण चकचकीत सगळं असं. परंतु तिकडची लक्झरी म्हणजे बेअरफूट लक्झरी ज्याला म्हणतात, जिकडे तुम्हाला काही ड्रेसअप होण्याची गरज लागत नाही. तुम्ही त्या वातावरणात किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही मिक्स होता. किंवा त्यांची लक्झरी म्हणजे तुम्ही लोकल इंडिजिनियस लोकांबरोबर तुमचं संभाषण जे असतं, किंवा ते जे
तिकडचे जे पदार्थ आहेत ते जे खातात ते तुमच्या क्युझिनमध्ये कसं इन्क्लूड करू शकतील ते सगळं. त्याला एक्सपिरियन्शियल लक्झरी असं म्हणतो. आणि हे जे लॉजेस आहेत हे मेन सिटीजमध्ये नाही आहेत. हे लॉजेस साधारण रिजनल ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. आणि कमी रूम असतील मला वाटतं साधारण इथे. कमी रूम्स, कमी लोक, नेचर याला जास्त प्राधान्य निसर्गात दिलं. निसर्गात अगदी, तुम्ही राहता आणि खरोखरच म्हणजे क्वालियासारखं एक लॉज आहे जे ग्रेट बॅरियर रीफमध्ये आहे किंवा लिझर्ड आयलंड आहे किंवा बेडारा नावाचं एक लक्झरी लॉज आहे. एक डेंट्री रेन फॉरेस्टमध्ये सुद्धा एक सुंदर असं एक अप्रतिम लॉज आहे. तिकडे तुम्ही त्या रेन फॉरेस्टमध्ये जगातलं सर्वात जुन्या रेन फॉरेस्टमध्ये राहू शकता. किंवा उलुरू किंवा एअर्स रॉक या आउटबॅकमध्ये किंवा वायवंटामध्ये सुद्धा एक लॉन्जिट्यूड 131 नावाचं एक लॉज आहे. तिकडे तुम्ही राहू शकता. तर असे हे युनिक लॉजेस जे शहरांपासून दूर निसर्गरम्य ठिकाणामध्ये आहे, जिकडे कोणी नाही, फक्त असे 50-100 माणसं असतात आणि तुम्ही त्यामध्ये खरोखरच तो देश तुम्ही आत्मसात करता स्वतःमध्ये, असं मला म्हणजे वाटतं. ऑस्ट्रेलियात जर कोणी लक्झरी बघत असेल तिथे लॉज दिसलं तर त्यांनी घाबरू नये. इट्स नॉट अ लॉज, म्हणजे त्याचे बेसिक एलिमेंट्स असतात. इट्स क्वाईट लक्झरियस इन दॅट सेन्स, परंतु दॅट लक्झरी इज स्लाइटली डिफरंट, थोडी वेगळी आहे ती आपल्या म्हणजे द वे वी डिफाईन लक्झरी. शेवटचं 9वं किंवा 10वं जिकडे आपण आता पोचलो आहोत ते म्हणजे एक लोकांच्या मनात अशी कल्पना असते की ऑस्ट्रेलियाला जाणं म्हणजे अरे विजाला खूप वेळ लागतो किंवा इट्स अ डिफिकल्ट प्रोसेस. परंतु ऑस्ट्रेलियन विजा प्रोसेसिंग ही खरोखरच इतर वेस्टर्न कंट्रीजच्या मानाने खूपच सोपी आहे. कारण तुम्ही घर बसल्या किंवा वीणा वर्ल्डच्या थ्रू तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स फक्त त्यांना स्कॅन करून द्या. कारण ही 100% ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला तुमचा पासपोर्ट हा तुमच्याकडेच राहतो. तुम्हाला कोणाला देण्याची गरज लागत नाही. तुम्हाला बायोमेट्रिक्ससाठी जायची गरज लागत नाही. तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला एम्बसीला भेट देण्याची गरज लागत नाही. आणि विजा प्रोसेस एवढी सोपी आहे की तुम्हाला घर बसल्या विजा मिळतो. आणि तुम्ही जर एक वेल ट्रॅव्हल इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्हाला हा विजा कमीत कमी 10 ते 12 दिवसात तुमच्या घरी ईमेलवरती तुम्हाला हा विजा मिळतो. आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती कमीत कमी 3 वर्षाची मिळते. म्हणून तुम्ही पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला परत जाण्याची म्हणजे तुम्हाला संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाची आपली ट्रिप जी आहे ती आपण एक फर्स्ट टाइम हे बघावं, कारण मोठा देश आहे तो. एकाच ह्याच्यात जर सगळं पाहायचं असेल तर जशा आपल्या टूर्स आहेत साधारण एक 14 दिवस वगैरे तरी कोणी म्हणजे हातात असावे. पण नाही तर एक पहिली ट्रिप केली, मग पुढच्या वर्षी दुसरं एरिया पाहिला आणि त्याच्या पुढच्या वर्षी तिसरा एरिया बघितला, असंही करू शकतो. खरोखर कारण तिकडे बघण्यासारखं एवढं काही आहे. आणि 8 स्टेट्स आहेत. तर तुम्ही 8 स्टेट्स पहिल्या भेटीत बघणं थोडंसं कठीण जातं. तर पहिल्या भेटीत तुम्ही सिडनी, मेलबर्न, केन्स, गोल्ड कोस्ट पाहू शकता. आणि दुसऱ्या भेटीत मे बी ॲडलेड, कॅनबेरा विच इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया, नॉर्दर्न टेरिटरी किंवा पर्थ या 4 स्टेट्सचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता. आणि शेवटची बाब म्हणजे विजानंतरचं दुसरं म्हणजे की डिस्टन्स. आता डायरेक्ट फ्लाईट्स सुरू झाल्यामुळे मुंबई ऑस्ट्रेलिया किंवा मुंबई मेलबर्न ही फ्लाईट डिस्टन्स साधारण 11.5 तासाचंच आहे. म्हणजे लोकांना जसं वाटतं की ऑस्ट्रेलिया म्हणजे खूप लांब आहे, खूप वेळ लागतो, असं काही नाही आहे. आणि टाईम डिफरन्स साधारण 4.5 ते 5.5 तास असल्यामुळे खरोखरच हा वेळ कसा जातो. म्हणजे फ्लाईटमध्ये तुम्ही 7 तासाची झोप काढा, एक सुंदर पिक्चर बघा आणि इन फ्लाईट एंटरटेनमेंट आणि इन फ्लाईट मील्सचा आनंद घेतल्यावर तुम्ही कधी ऑस्ट्रेलियाला पोहोचता तुम्हाला कळतसुद्धा नाही. तर या सगळ्या गोष्टींमुळे या ज्या 10 गोष्टी आपण सांगितल्या त्यामुळे ऑस्ट्रेलिया हे तुमचं पुढचं किंवा या समर हॉलिडे डेस्टिनेशन असलंच पाहिजे असं मला वाटतं. नाही, नक्कीच निशांत. म्हणजे तू इतकी कारणं दिली आहेस जायला की असं वाटतं चलो बॅग भरो निकल पडो आपण म्हणतो तसं पटकन आपली बॅग भरून ऑस्ट्रेलियाला जावं. पण मला तुला अजून 2 गोष्टी विचारायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हल्लीचं यूथ जर पाहिलं म्हणजे जी आपली यंग मुलं असतात त्यांना भारतीय जेवणापेक्षा म्हणजे लोकल फूड खायला खूप आवडतं. आणि ऑस्ट्रेलिया हे आपल्याला मास्टर शेफ ऑस्ट्रेलियामुळे म्हणजे तो ड्रामा जो काय चालायचा त्या सिरीजवर ह्याची मजा सगळ्यांनी घेतलेली आहे. सो मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियामधले फूड ऑप्शन्स हे कसे, ह्याचा अनुभव कसा घ्यावा? जसं सगळ्यांना माहिती असेल की ऑस्ट्रेलिया हा देश हा इतरांनी बनवलेला आहे. इट्स अ मेल्टिंग पॉट ऑफ डिफरंट कल्चर्स असं म्हणतात की तिकडे एशियन्स आहेत. ऑलमोस्ट 10 लाख भारतीयही आता ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. अमेरिकन्स आहेत, युरोपियन्स आहेत. अशा वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी ऑस्ट्रेलियाला आपलं घर बनवलं आहे. त्यामुळे तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक सिटीमध्ये
एक तुम्हाला ग्रीक प्रिसिंक्ट मिळेल, की तुम्हाला असं इटालियन किंवा फ्रेंच कॉलनीज मिळतील किंवा एका चायना टाउन तुम्हाला मिळेल किंवा एका एरियामध्ये फक्त तुम्हाला भारतीय जास्त दिसून येतील. तर तुम्हाला जगातल्या सगळ्यात जास्त सगळ्या क्युझिनचा तुम्हाला तो आस्वाद घेता येतो. आणि प्लस ऑस्ट्रेलियन्स हे जास्त एक्सपेरिमेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांना त्या जेवणाला, त्या पदार्थाला त्यांची स्वतःचा एक टच दिलेला आहे. त्यामुळे तो एक वेगळाच अनुभव तुम्हाला पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्युझिन तुम्हाला एन्जॉय करता येतात, राईट फ्रॉम म्हणजे चायनीज असो, एशियन असो, मलेशियन असो, सिंगापोरियन चायना असो. मार्केट देखील आहेत तिथे. एक्झॅक्टली, चायना टाउन्स हो. आहेत. तुम्हाला फ्रेंच किंवा इटालियन तुम्ही हे खाऊ शकता, थाय फूड तिकडे मिळू शकतं. आणि व्हेजिटेरियन्स लोकांसाठी जराही त्रास होत नाही, कारण तिकडचं प्रोड्यूस एवढं सुंदर आहे ना, तिकडे खाल्लेला प्रत्येक व्हेजिटेबल याची चव वेगळीच लागते. कारण त्यांचं हवामान एवढं कंड्युसिव्ह आहे या सगळ्या उत्पादनासाठी, की तुम्हाला म्हणजे फ्रेश प्रोड्यूस जर खायचं असेल तर तुम्ही ऑस्ट्रेलियालाच खावं असं मला वाटतं. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तिकडे त्यांची तर चंगळच उडते, कारण इट्स अन आयलंड. तिकडचं सी फूड म्हणजे त्यांचे प्रॉन्स, त्यांचं लॉबस्टर्स, त्यांचे स्क्विड्स, ऑयस्टर्स वगैरे, त्याची टेस्ट ही जगावेगळी आहे. तर जेवणासाठी किंवा जर तुम्हाला कॅलिनरी टुरिझमसाठी जर जायचं असेल तर, आणि जे मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचे जे कंटेस्टंट्स होते त्यांचे स्वतःचे तिकडे कॅफेज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. आणि त्याला देखील या फूड टूर्स देखील तुम्ही तिकडे त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. आणि म्हणजे मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला जातो तेव्हा काही ठराविक गोष्टी आहेत ते मी करतोच. म्हणजे मॅक्स ब्रेनरचा हॉट चॉकलेट घेणारच, कारण दॅट इज आउट ऑफ द वर्ल्ड. कोको ब्लॅकला भेट देणार, किंवा ब्रुनिटी नावाचं एक नवीन कॅफे निघालं तिकडे जाणार, किंवा कोई डेझर्ट बार आहे तिकडे, लिंट कॅफे आहे, गिलियन बार आहे. तर अशा भरपूरसे डेझर्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर वजन 3-4 किलो नक्की, कारण आपण हॉलिडेवर असतो तर थोडंसं त्यावेळेला माफ असतं. परंतु या सगळ्या गोष्टींना भेट घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला तिकडचं कल्चर जे आहे ते आपल्याला अनुभवता येतं. आणि लून क्रोसॉन्स म्हणून आहेत, जे वर्ल्ड बेस्ट क्रोसॉन्स तिकडे मेलबर्नला बनवतात. क्रॉझॉ हे खरं फ्रान्समध्ये प्रसिद्ध होतं, पण मला वाटतं जगातलं सगळ्यात बेस्ट क्रॉझॉ हा ब्रेड हा विक्टोरिया आणि सिडनी आणि इथे लून क्रोझॉमध्ये दिसतो. एक्झॅक्टली, म्हणजे सकाळी ते 7:30ला काहीतरी 7:30-8 वाजता ते उघडतं, परंतु अर्धा तास आधीपासून तिकडे रांगा लागलेल्या असतात. आणि त्या रांगेमध्ये मी सुद्धा उभं राहिलेलो आहे, कारण ते एवढं सुंदर त्याची चव आणि स्वादिष्ट. फ्रेश फूड बद्दल बोललास तर आत्ता मागच्या माझ्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रिपवर मी ॲक्च्युली एका बोटीवरून गेलो आणि समुद्रातनं ऑयस्टर्स आणि मसल्स म्हणजे शिंपले हे फ्रेश काढून त्यांनी आम्हाला तिथे बनवून दिले. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा अजून फ्रेश काय असू शकतं. सो खरं आहे की अनेक प्रकारचे कलिनरी टुरिझम म्हणजे फूड टुरिझम आपण ज्याला म्हणू ते ऑस्ट्रेलियात अनुभवता येतं. निशांत, शेवटचा मला तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे जो कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तू सगळी कारणं दिली की ही का जावं, पण कधी जावं हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणजे ऑस्ट्रेलियात थंडी कधी असते, उन्हाळा कधी आहे, कधी जावं हा एक प्रश्न आहे. आणि जे एक मला असं वाटतं की जे आपण युरोपमध्ये करतो किंवा अनुभवतो त्याच गोष्टी वर्षाच्या इतर वेळे म्हणजे इतर महिन्यात आपल्याला ऑस्ट्रेलियात करता येतात. म्हणजे ट्युलिप गार्डन जर आपण युरोपमध्ये ॲम्स्टरडॅममध्ये वगैरे एप्रिल मेमध्ये बघितले तर तेच आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ट्युलिप देखील दिसतात. आणि बर्फ देखील आहे ऑस्ट्रेलियात. हो ना, म्हणजे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की ऑस्ट्रेलियाला सुद्धा ऑस्ट्रेलियन ॲल्प्स आहेत किंवा ऑस्ट्रेलियन स्नोफिल्ड्स आहेत, जिकडे साधारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये तिकडे बर्फ पडतो. आणि त्या स्नोफिल्ड्समध्ये तुम्ही स्कीइंग करू शकता. आणि साधारण मेलबर्नपासून 2-2.5 तासांच्या डिस्टन्सवर माउंट बुलर हे असं एक शहर आहे, किंवा सिडनीपासून 6-7 तासांच्या अंतरावर स्नोवी फील्ड्स नावाचं एक, स्नोवी माउंटन्स नावाचं एक ठिकाण आहे. टॅस्मेनिया जे ऑस्ट्रेलियाचं एक राष्ट्र आहे, तिकडे माउंट वेलिंग्टन म्हणून, तू जेव्हा गेलो होतीस तेव्हा तू स्नोफॉलचा अनुभव घेतला होता. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे नॉर्मली जे लीन मंथ्स आहेत, या महिन्यात जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाल तिकडे तुम्हाला स्नोफॉलचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता. तू एक प्रश्न विचारला की ऑस्ट्रेलियाला कधी जावं. तर मला जेव्हा कोण विचारतं की व्हॉट इज द बेस्ट टाइम टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया, तिकडचा सीझन कोणता, तर माझं एक साधं सोपं उत्तर असते की आत्ता. कारण
आपण जेव्हा इंडियन क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाला गेली होती आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आपण बॉक्सिंग डे टेस्ट खेळलो, तेव्हा मॅच जेव्हा सुरू झाली तेव्हा टेम्परेचर होतं 38 डिग्री आणि खूप असा गरम होत होतं. संध्याकाळचं टेम्परेचर होतं 16 डिग्रीज. तर ऑस्ट्रेलियनच्या शहरांमध्ये तुम्ही 4ही सीझन्स एका दिवसामध्ये तुम्ही अनुभव घेऊ शकता. आणि असं नाही आहे की सब झिरो टेम्परेचर गेल्यामुळे तुम्ही एव्हरीथिंग कम्स टू अ स्टँडस्टिल आणि तुम्ही काहीच करू शकत नाही, असा प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये क्वचितच घडतो. परंतु ॲव्हरेज टेम्परेचर थ्रू आउट द इयर इज बिटवीन 34-35 डिग्रीज आणि मिनिमम साधारण सिंगल डिजिट्समध्ये 5-6 डिग्रीजपर्यंत जातं. आणि त्याचसाठीच आपण नॉर्मली फिरायला जातो, राईट? आपल्याला थंड प्रदेशात फिरायला आवडतं. म्हणून आपला जो एप्रिल मे जून सीझन आहे तिकडचा त्याला ऑस्ट्रेलियन ऑटम असं म्हणतात. आणि खरोखरच इट्स अ ब्युटिफुल टाईम टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया. आणि पीक म्हणजे आपलं ऑस्ट्रेलियन समर, जे आपलं इंडियन विंटर आहे, पण त्याला समर म्हणता येणार नाही, कारण ॲज अ म्हणजे नॉर्मल 14-16 ते 20-22 डिग्री समर असं म्हणायला एक्झॅक्टली. परंतु एवढी येस, काही दिवस असे असतात जिकडे जास्त गरम होऊ शकतं, परंतु सहसा इव्हनिंग्स आर क्वाईट प्लेझंट. आणि इट्स अ ब्युटिफुल कंट्री टू विजिट ऑल इयर राऊंड. निशांत, खरंच मजा आली, कारण ऑस्ट्रेलिया हा एक माझा देखील आवडता देश आहेच. खूप आवडतं मला ऑस्ट्रेलिया आणि अनेक वेळा तिथे जायचा मला चान्स देखील मिळाला आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळे पैलू मी हे पाहिले आहेत. आणि तू आज ऑस्ट्रेलिया असं एवढं सुंदर रंगवून ठेवलं आहे की मला वाटतं नक्कीच आपल्या म्हणजे मंडळींना तिथे आपण कधी जातो असं वाटत असेल तर जाता जाता काही शेवटचं तुला सांगायचं आहे का लोकांना? काही नाही, म्हणजे मी खरंच बऱ्याच लोकांना असं भेटतो आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या मनात असतं की येस, जायला हवं. म्हणजे 1985 साली जेव्हा इंडियानी बेन्सन अँड हेजेस कप जिंकला होता तेव्हापासनं आपण आठवतोच, रवी शास्त्रींनी ती गाडी ऑडी त्यांची MCGवर चालवली होती की कधी ना कधी मी या देशाला भेट देईन. परंतु काही कारणांमुळे ते राहून जातं. आज असं बघायला गेलं तर 10 लाख भारतीयांनी ऑस्ट्रेलियाला स्वतःचा देश मानला आहे. आणि 4% ऑफ ऑस्ट्रेलियाज पॉप्युलेशन इज नाव कंप्रायझिंग ऑफ इंडियन्स. म्हणजे भारतीय तुम्हाला म्हणजे इंडियन्स सगळीकडे दिसते. इंडियन फूड इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि 2 देश ऑस्ट्रेलिया आणि इंडिया हे खरोखरच खूप जवळ आले आहेत. एज्युकेशनच्या बाबतीत म्हणायचं झालं की साधारण 1.25 लाख इंडियन स्टुडंट्स, भारतीय स्टुडंट्स सध्या ऑस्ट्रेलियाच्या व्हेरियस युनिव्हर्सिटीजमध्ये शिकत आहेत. म्हणून गेले काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताचं नातं खरोखरच खूप घट्ट झालेलं आहे. आणि हीच वेळ आहे की आपण त्या देशाला भेट द्यायला हवी. कारण बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की जगात काही लिव्हेबल सिटीज याची रँकिंग केली जाते की विच आर द बेस्ट ऑर द लिव्हेबल सिटीज इन द वर्ल्ड. आणि टॉप 10 लिव्हेबल सिटीज ऑफ द वर्ल्डमध्ये 4 ऑस्ट्रेलियन सिटीज आहेत. मेलबर्न, सिडनी, ॲडिलेड आणि ब्रिस्बेन हॅव बीन रेटेड ॲज वन ऑफ द मोस्ट लिव्हेबल सिटीज इन द वर्ल्ड. कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिकडचं कमी पोल्युशन लेवल्स, तिकडचं जे राहणीमान आहे, त्यांची एज्युकेशन सिस्टम जे आहे ते खरोखरच खूप अप्रतिम आहेत. तर असा हा देश प्रत्येकाने बघावा असं मला वाटतं. आणि म्हणूनच आमची टॅगलाईन म्हणते की देर इज नथिंग लाईक ऑस्ट्रेलिया. तर देर इज नथिंग लाईक ऑस्ट्रेलिया बघण्यासाठी बॅग भरू आणि निकल पडू. खूपच छान निशांत. सो मंडळी, हे होतं ऑस्ट्रेलिया. आणि खरंच जगातल्या ह्या सगळ्यात लिव्हेबल सिटीजमध्ये निदान 1 आठवडा तरी आपण राहून पाहावं, तो आनंद घ्यावा त्या शहराचा, तिथल्या निसर्गाचा. म्हणजे एवढ्या विविधतेने भरलेलं हे ऑस्ट्रेलिया आहे की एका वेळेला तुम्हाला बर्फसुद्धा मिळतो, ट्युलिप गार्डनसुद्धा मिळतात आणि बीचेस तर काही बोलायलाच नको. हवे तेवढे बीचेस आहेत, सुंदर रस्ते आहेत जिथे आपण अतिशय सुंदर ड्राईव्स देखील एन्जॉय करू शकतो. सो अगदी नुसता आराम करायचा असेल किंवा ॲडव्हेंचर पॅक्ड हॉलिडे हवा असेल, सगळ्याचं उत्तर एकच, ऑस्ट्रेलिया. सो म्हणजे असेच ऐकत रहा ट्रॅव्हल कट्टा. आणि पुढच्या आठवड्यात परत एकदा एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आम्ही परत येऊ. सो तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय. थँक्यू निशांत. खूप खूप आभार सुनीला. थँक्यू. थँक्यू.